हर घर तिरंगा अभियान अंतर्गत राहता शहरात आज गुरुवारी 13 ऑगस्ट रोजी भव्य तिरंगा रॅली उत्साहात संपन्न झाली। हातात तिरंगा घेऊन सहभागी झालेल्या नागरिकांनी दिलेल्या देशभक्तीपर घोषणांनी संपूर्ण शहर दुमदुमून गेले। महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली तसेच भाजपा प्रदेश उपाध्यक्ष सुजयदादा विखे पाटील यांच्या विशेष उपस्थितीत या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते। शहरातील प्रमुख मार्गांवरून रॅली मार्गक्रमण करत असताना नागरिकांनी तिरंगा फडकावत देशभक्तीचा उत्स्फूर्त जागर केला। युवक, महिला, नागरिक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला। हर घर तिरंगा, भारत माता की जय, वंदे मातरम अशा घोषणांनी परिसर भारावून गेला। रॅलीच्या माध्यमातून राष्ट्रध्वजाबाबत जनजागृती करण्याबरोबरच स्वातंत्र्यवीरांच्या त्यागाला मानवंदना देण्यात आली। रॅलीचा समारोप पुन्हा राहता नगर परिषद इथे करण्यात आला। यावेळी उपस्थित मान्यवरांनी नागरिकांना देशभक्तीची भावना जपण्याचे आणि प्रत्येक घरावर तिरंगा फडकवून राष्ट्रध्वजाचा सन्मान करण्याचे आवाहन केले। रॅलीच्या यशस्वी आयोजनासाठी लोकनियुक्त नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, मुख्याधिकारी, सन्माननीय नगरसेवक आणि नगरसेविका, राहता नगर परिषद तसेच आयोजकांनी परिश्रम घेतले। आज राहत्या शहरामध्ये तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून 15 ऑगस्ट पुरतच स्वातंत्र्य दिवस हा मर्यादित राहत होता, पण या दिवसाचं महत्त्व किती आहे, या दिवसाला मिळवण्यासाठी ज्या ज्या लोकांनी त्याग केला, संघर्ष केला, हा संदेश सगळ्या पिढीपर्यंत पोहोचवावा आणि हा दिवस किती महत्त्वाचा आहे हे सगळ्या समाजामध्ये एक वातावरण निर्माण व्हावं या दृष्टिकोनातून देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदींजींनी तिरंगा रॅलीचं आयोजन प्रत्येक भागामध्ये, देशामध्ये, प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये करण्याचा एक मानस केलेला आहे। ते ग्राह्य धरत यावेळेस इतर वर्षांपेक्षा मोठं नियोजन राहता नगरपंचायतीच्या वतीने करण्यात आलेलं आहे। मला आनंद होतो की राहत्यामधलं नियोजन करत असताना जर तुम्ही पाहिलं तर सर्व जातीचे मुलं त्यामध्ये सहभागी झाले, सर्व धर्माच्या मुलं त्यामध्ये सहभागी झाले आणि हा नुसता स्वातंत्र्याचा संदेश नाही, हा कुठल्या धर्माचा सण नाही, हा कुठल्या जातीचा सण नाही, हा कुठल्या पक्षाचा सण नाही आहे। एक भारतीय म्हणून सगळे लोक त्याच्यामध्ये सहभागी होतात आणि जो एकोपा, सामाजिक एकोपा आपण आपल्या या तालुक्यामध्ये निर्माण करायचा प्रयत्न केलेला आहे, त्याचा एक संदेश देखील या यात्रेच्या माध्यमातून मुलांनी देण्याचा प्रयत्न केला। मला आनंद आहे की असेच नियोजनं झाले पाहिजेत। प्रत्येक कार्यक्रम आपण जर पाहिला तर जाती आणि धर्माचे वेगळ्या वेगळ्या जयंत्या साजरा होतात, वेगळे वेगळे सण साजरा होतात, पण हा एकमेव त्योहार आहे जो या सगळ्या गोष्टींच्या विरहित साजरा होतो आणि तोच करायचं काम राहता नगरपंचायतीच्या वतीने केलं।